खरं म्हटलं तर एक अधिकारी एवढ्या चांगल्या पद्धतीने कसं काम करू शकतो हे आपण देवराईच्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने बघत आलेलं. शासकीय जागा तिथंच एक झाडांची लागवड करणं आणि लोकांचा सहभाग, ह्या ग्रामपंचायतीचा सपोर्ट आणि इतर लोकांनी, अधिकाऱ्यांपासून सगळ्यांनी केलेली मदत, अनेक स्वयंसेवी संस्था असतील, काही जण इतर असतील, भाऊ काटडरेसारखा माणूस असेल, ही सगळी मंडळी एकत्रित आल्यामुळे एक चांगल्या पद्धतीने देवराईची निर्मिती आजचे प्रांतसाहेब लिगाडे साहेबांच्या पूर्णपणे त्यांनी आज इथं होते. माझी या निमित्ताने एकच मागणी आहे, पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, की ज्या ज्या ठिकाणी देवराई आहेत, म्हणजे गावरान जमिनी आहेत, विशेषतः त्याला आपण काय म्हणतो रहाट, देवराहाटी आहेत, अशा राहाटी देखील तिथल्या चांगल्या संस्थांना डेव्हलप करण्यासाठी जर दिल्या तर तिथेही चांगल्या पद्धतीची लागवड होऊ शकते. उदाहरणार्थ सावर्ड्याची देवराट जवळजवळ 7-8 एकरमध्ये आहे आणि सगळ्यात उत्तम लागवड होईल. आम्ही तोही प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडे दिलेला आहे, कारण ही शासनाची जागा असल्यामुळे इथं सोपं झालं. परंतु देवराटीच्या जागा जर वापरात अशा पद्धतीने आल्या तर गावागावात एक चांगलं बायोडायव्हर्सिटी असलेलं गार्डन, म्हणजे ज्या आपल्या विशेषतः देशी व्हरायटी आहेत, म्हणजे ह्या देवराटीमध्ये आपल्याला मँजियम नको, ऑकेशिया नको, रेनट्री नको, त्याचबरोबर फ्ल्युसिडा किंवा अशी झाडं आहेत जी निरुपद्रवी आहे, अशोक असेल, ही झाडं न लावता आपल्याकडच्या जे इंडियन स्पेसीज आहे, मग वेगवेगळे आहेत, जांभळं असतील, करवंद असतील, आटकं असतील किंवा अन्य आपल्या ज्या ह्या देशी जे वृक्ष आहेत, ह्याची लागवड, त्याचं संगोपन, त्याची माहिती लोकांपर्यंत दिली तर खूप चांगल्या पद्धतीचे उपक्रम गावागावात पण होतील आणि लिगाडे साहेबांचा आदर्श प्रत्येक अधिकारी घेऊन त्या पद्धतीचं काम देखील होईल आणि ह्याच माध्यमातून जी वृक्षतोड अवैध चालू आहे तिला देखील चाप बसवणं आणि लगाम घालणं देखील करणं खूप गरजेचं. पाण्याची टंचाई जाणवते, धरणाची कामं आहे ती प्रलंबित आहे. डेरवणचं धरण असेल, तिथं सुद्धा निधी मंजूर झाला होता, मात्र त्या धरणाचं अजूनसुद्धा कामाला सुरुवात झालेली नाही. काय सांगा? आपल्याला माहिती आहे की डेरवण धरणासाठी पहिले 15 कोटी रुपये आपण लगेचच्या लगेच मंजूर करून घेतले, पण तो धरणाचं काम असं 1 वर्षात होत नाही. गेल्या वर्षी त्याचं बाकी त्याची विहीर लीक झाली होती, ते काम होऊन यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे, मी कालच त्याची माहिती घेतली, कारण त्या परिसराला ते धरण खूप उपयुक्त आहे. जवळजवळ 60-65% काम झालं आहे असं म्हणणं आहे त्यांचं. मी काही जागेवर गेलो नाही, पुढच्या अधिवेशन संपल्यानंतर लगेच जागेवर जाऊन यंदाच्या वर्षी ते धरण पूर्ण होऊन ते पाणी कशा पद्धतीने अडवलं जाईल ह्याचाही विचार केला जाईल. त्याचबरोबर जी इतर धरणं आहेत, विशेषतः उमरं असेल, निवं असेल, त्याही धरणांना आपण मंजुरी माझ्या मतदारसंघातली घेतलेली आहे. लवकरच त्याची टेंडर निघतील. सावर्ड्याला देखील 90 कोटीचं धरण मंजूर केलं आहे, परंतु आपल्याला माहिती आहे थोड्या थोड्या अडचणी तिथंही येतात. कोंडमाळ्याचं धरण देखील आपण लवकर तयार करतो आहे. बाकी तळसरच्या धरणाचं काम थोडं थांबलं आहे, तेही सुरू करतो आहे. शिरगावचं धरणाचं काम चालू आहे. रिक्टोलीचं धरण पूर्णत्वात गेलं आहे. त्याचबरोबर नांदिवश्याचं धरण पूर्ण होतं आहे. कळंबुशीच्या धरणाचं काम देखील पूर्ण करतो आहे. आता कोंडमाळ्याचं आणि कुडपेचं धरण झालं तर मला वाटतं आपल्या परिसरातली बरीचशी धरणं पूर्ण होणार आहेत. पण ह्याच बरोबरीने वाशिष्ठीचं वाहून जाणारं पाणी एक नव्या टेक्निकने आपण धामणवण्याच्या टोकावर नेण्याचा प्रयत्नशील आहोत. लवकरात लवकर त्याचं प्रेझेंटेशन करून ते कशा पद्धतीने नेणार आहे, स्कीम कशी आहे, काय आहे, सर्व लोकांना आणि लोकांच्या ज्या शंका असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न कर. सर, वाशिष्ठीचं पाणी आहे ते प्रदूषित होतं आहे, त्याचा असं हे पण आलेलं आहे, रिपोर्ट पण आलेला आहे, अहवाल आलेला आहे. नाही, तो अहवाल आला आहे, मलाही कळलं आहे. मी सविस्तर तो अहवाल अजून वाचला नाही, पण तो वाशिष्ठीचं पाणी थोडं दूषित होण्यामागे ही लोट्याची इंडस्ट्री पण कारणीभूत आहे असं माझ्या मते निश्चितपणे. कारण वेगवेगळ्या कंपनी येतात, पाईपलाईननी ते पाणी आपल्या नदीमध्ये सोडले जातात आणि खालचा जो पट्टा आहे तिथली सगळी मच्छीमारीपासून सगळ्यांची बिकट अवस्था होती. आणि एवढंच नव्हे तर ह्या केमिकल इंडस्ट्रीमुळे आपल्या भागातील खाडीपट्ट्यातला आंबा पूर्णपणे उद्ध्वस्त होतो आहे, हे देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याच्यावरचा आवाज देखील उठवण्याचा मी प्रयत्न निश्चित करेन. शहरासाठी ती लवकरात लवकर झाली तर पिण्याचा प्रश्न देखील त्या माध्यमातून सुटेल आणि ही मंजूर करण्याची भूमिका आपण घेऊ. सर, एका बाजूला सरकार सांगते आहे की सिलेंडर घरगुती किंवा मग व्यावसायिक सुरळीत पुरवठा चालू आहे, मात्र चिपळूणची अशी परिस्थिती आहे की सगळ्या हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण तयार केलं आहे.
एक आता त्यांना लक्षात उपासमारीची वेळ घ्या, आली. आपल्याला माहिती आहे की युद्धजन्य परिस्थिती आहे. ही काही शासनाने निर्माण केलेली परिस्थिती नाही. आपण कच्चं तेल पूर्णपणे आखातातून आपण आणतो, तरी देखील आपण आता रशियाशी करार त्या माध्यमातून केलेला आहे. कालच एक बोट देखील आपल्याला माहिती आहे मुंबई बंदरात आली. त्यामुळे थोडासा सीमेवरचाच जो आपला जवान आहे त्याची काय परिस्थिती असते, थोडंसं अडचण येणार नाही याची प्रयत्न आम्ही निश्चितपणे सगळ्या शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून करणार आहोत. पण थोडासा त्रास होतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण मीच आज जवळपास 10 जणांना 15 जणांना बघितलं, पण काय गॅस मला मिळू शकला, ही वस्तुस्थिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.